श्री स्वामी समर्थ. केअरटेकर भाग 89. राज्याध्यक्ष मेन्शनमध्ये आज एखाद्या राजवाड्याचं रूप आलं होतं. एक वेगळीच लगबग, एक वेगळाच गडबडाट. अंगभर माणसांची वर्दळ सुरू होती. कोण कपड्यांची ट्रायल घेत होतं, कोण गिफ्टींची यादी तपासत होतं, कोण मंडप डेकोरेशनवाल्यांवर ओरडत होतं. अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एकच भावना, वेळ कमी पडतोय. जरी घरात 100 नोकर असले तरीही प्रत्येकजण धावत पळत घामाघूम होत आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होता. पण तरीही घरच्यांना वाटत होतं आपण अजून कोणाला बोलवायला तरी हवं होतं. हॉलमध्ये मात्र थोडा निवांत क्षण होता. मोठ्या गोलाकार टेबलाभोवती कुटुंबातील ज्येष्ठ आणि जवळची मंडळी बसलेली होती. नुकत्याच छापून आलेल्या लग्नाच्या पत्रिकांची एकदम वेगळीच चर्चा सुरू होती. सर्वांच्या हातात ती भव्य राजेशाही थाटाची पत्रिका होती. गडद मखमली रंगाची गोल गुंडाळी केलेली ती पत्रिका. दोन्ही बाजूंना लाकडी नक्षीकाम असलेले हातवळण आणि त्यावर सोनसळी रंगाची लटकन, एखाद्या ऐतिहासिक कागदपत्रासारखी, जशी कधी काळी राजदरबारी संदेश जात असत तशीच ही पत्रिका सेम वाटत होती. पत्रिकेचा बॉक्स, तोही केवळ एक कार्ड नव्हतं, ती एक पूर्ण अनुभूती होती. प्रत्येक पाहुण्यासाठी खास तयार केलेला तो एक बॉक्स होता. चौकोनी बॉक्स, ज्यात एका बाजूला ही भव्य पत्रिका आणि दुसऱ्या बाजूला चविष्ट सुवासिक मिठाई, केशर पेढा, बदाम कतली आणि गुलाब पाकच्या फुलांनी सजवलेली. बॉक्स उघडताच एक सुगंध दरवळायचा, जणू शुभ शकुनाचा आशीर्वादच. त्या भव्य चौकोनी बॉक्सच्या वरच्या बाजूला अगदी सुबक सुंदर अक्षरात त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं होतं. जणू ही फक्त एक आमंत्रण पत्रिका नाही, तर त्याला दिलेला एक विशेष मान होता. घरच्यांनी आधीच पत्रिका छापताना अगदी बारकाईने काम केलं होतं. त्यांनी त्यांच्या पाहुण्यांची, नात्यांची, बिझनेस पार्टनरची आणि घरचे हितचिंतक मंडळींची एक सुसूत्र यादी तयार केलेली होती. याला हे द्या, त्याला तसं सांगा, अशा सूचना अगदी वेळात दिल्या गेल्या होत्या. आणि त्या यादीवरूनच छापखान्यातील लोकांनी प्रत्येक नावासाठी वेगळासा बॉक्स स्पेशल तयार केलेला होता. घराच्या आतून बाहेरून अगदी जणू स्वर्ग उतरवला गेला होता. राज्याध्यक्ष मेन्शन हे केवळ एक घर नव्हतं, तर आज ते एक भावनांचं, नात्यांचं आणि प्रेमाचं मंदिर झालं होतं. घरातले भिंती, गज, लाकडी कमानी सगळं काही फुलांनी सजवलं जात होतं. खरं तर ती फुलं खरी नव्हती, पण इतकी सुंदर रंगसंगीती उठून दिसणारी होती की कोणाला एक क्षणभर वाटलं नसतं की ही खोटी आहेत. प्रत्येक तोरण असं वाटत होतं की जणू देवाचं स्वागत करण्यासाठीच तयार केलं आहे. घरात गोंगाट होता, पण गोड आणि उत्साही. बाहेर अंगणातही काम सुरू होतं. मंडप उभारण्यात येत होता. एक भव्य उंच फुलांनी सजवलेला मंडप, जिथे फुलं केवळ सजावट नव्हती, तर रंग, सुगंध आणि प्रेमाचं प्रतीक होती. केशर, गुलाब, मोगरा, झेंडू, लिली, सर्व फुलांचा एकत्रित सुगंध हवेत दरवळत होता. राज्याध्यक्ष मेन्शनच्या भिंतीवर चाललेली लायटिंग सजावट, सोनसळी, आकाशी, हळदीसारखे रंग चमकून जणू सांगत होते, येणारी वधू ही आपल्या घराचीच राणी आहे. मात्र गंमत अशी की हे सगळं आरवच्या लग्नाचं मुख्य ठिकाण नव्हतं बरं का. खरं तर आरवचं लग्न 5 स्टार हॉटेलमध्ये होणार होतं, जे राज्याध्यक्ष मेन्शनच्या अगदी समोरच होतं, अगदी काही पावलांच्या अंतरावरती. त्या हॉटेलच्या बाजूलाच त्यांचं एक स्वतःचं खास प्रायव्हेट मेन्शन होतं, जिथे संगीत, मेहंदी, हळदीचे कार्यक्रम रंगणार होते. मग या राज्याध्यक्ष मेन्शनची एवढी सजावट का? कारण आरवच्या आयुष्यात येणारी ती मीरा, या घरची भावी सून, या घरची राणी होणार होती. आणि घरात राणी येणार असेल तर तिचा गृहप्रवेश साजरा नको का व्हायला? ज्या दिवशी ती मंगळसूत्र घालून या घरात पाऊल टाकेल, त्या दिवशी या फुलांनी सजवलेल्या दरवाजाखाली तिचं स्वागत होईल. आरतीच्या थाळ्यांमध्ये, डोळ्यातील ओलाव्यांमध्ये आणि वऱ्हाड्यांच्या साक्षीने. घरात सगळीकडे गोंगाट होता. कोणीतरी माळा उंचावत होतं, कोणी लायटिंगवाल्याला फोन करत होतं. आणि हॉलमध्ये मोठ्या टेबलावर छान मांडून ठेवलेले लग्नाचे राजेशाही बॉक्स एक करत उघडले जात होते. अरे वा, हे पहा किती सुंदर, जणू एखादं राजवाड्याचं निमंत्रणच. हो ना, आणि त्या मिठाईचा सुगंध बघ, अगदी परफेक्ट.
तेवढ्या तिकडे आरवच्या रूमचा दरवाजा हलकासा उघडतो. आरव शुभ्र कुर्ता पायजमा घालून केस अंगठ्याने मागे सारत खाली येतो. चेहऱ्यावर नेहमीचा करारीपणा कमी आणि काहीसा शांत विचारमग्न भाव त्याच्या चेहऱ्यावरती होता. त्याला पाहताच अशा मोठ्या प्रेमानं हसते. आरव बाळा, हे बघ रे, लग्नाच्या पत्रिका आलेल्या आहेत. किती छान दिसत आहेत ना सगळ्या पत्रिका. आरव काही न बोलता हळूहळू पुढे येतो. त्याच्यासमोर एक बॉक्स ठेवला जातो. तो सावधपणे ते उघडतो आणि त्याचं आणि मीराचं नाव एकत्र वाचतो. तो क्षणभर स्तब्ध होतो. त्याच्या डोळ्यात थोडी चमक आणि ओठांवर अनाहूत हसू होतं. त्याच्या आतल्या भावनांनी शब्दच हरवून जातात. फायनली त्याच्या मनात उमटतं, ही गोष्ट खरी होती. कधी स्वतःवर कठोर राहिलेला आरव त्या क्षणी एक भावनिक प्रेमात रमलेला एक भावी नवरा वाटतो. ते तिकडे विशाखा मामी प्रेमानं बोलते, अरे आरव, आपल्या घरातल्या देवघरात एक पत्रिका ठेव. देवाचे आशीर्वाद घे. सगळं काही सुरळीत पार पडलं पाहिजे ना. मामीचे बोलणे ऐकून आरव मान हलवतो. हो मामी, चालेल, असं म्हणत तो बॉक्स उचलतो. पाठोपाठ घरातली सगळी मंडळी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्याच्या मागे मागे देवघराकडे येतात. आरव हळूहळू पायऱ्या चढत देवघरात प्रवेश करतो. समोर छोटीशी चांदीची मूर्ती, लक्ष्मी, गणपती आणि कुलदैवत. तो जपून 2 हाताने तो बॉक्स समोर ठेवतो. नंतर डोकं झुकून देवाच्या पायाशी लीन होतो. मागे उभे असलेले सगळेजण हात जोडतात. हात जोडले गेले, डोळे मिटले गेले आणि वातावरणात शांतता भरून आली. हे देवा, या घरात पहिलं लग्न आहे आमच्या आरवचं. तू सगळं सुरळीत पार पाड. कुठलंही विघ्न नको. आशा बोलते. त्या प्रार्थनेत प्रेम होतं, श्रद्धा होती आणि एक नवीन सुरुवातीचं स्वागत होतं. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं वातावरण भक्तिमय झालं होतं. आरवने देवासमोर हात जोडले आणि नीरव शांततेने सगळेजण परत हॉलमध्ये जमले. तेवढा तेजस आरवकडे पाहतो आणि थोडं टेन्शन घेत बोलतो, भाई, 10 तारखेला लग्न आहे. सगळे फंक्शन तर 5 तारखेला सुरू होणार. पण काव्या कुतूहलाने विचारते. पण काय तेजस? तेजस डोळे विस्फारून बोलतो, अरे यांचं प्री वेडिंग झालं नाही आहे. हॉलमध्ये क्षणभर शांतता आणि मग अचानक सगळ्यांचं लक्ष तिकडे वळतं. तेच काव्या बोलते, हो ना यार, हे आपण कसं काय विसरलो. एवढं ग्रँड लग्न आणि प्री वेडिंगच नाही. सानिका जवळ बसून बोलते, आजकाल तर प्री वेडिंगशिवाय लग्नच होत नाही. तेजससुद्धा हसत बोलतो, चला आपण प्लॅन करूया का. डेस्टिनेशन काय, लुक कोणता, ट्रॅडिशनल की मॉडर्न, एकदम भन्नाट काहीतरी. आरव त्याच्या नेहमीच्या स्थिर सौम्य आवाजात बोलतो, नाही रे, नको प्री वेडिंग. मी आणि मीरा आधीच ठरवलं होतं. लग्नात खूप खर्च होतं आहे म्हणून आम्ही ठरवलं होतं की लग्नाच्या निमित्ताने एक गाव दत्तक घ्यायचं. त्या पैशाचा उपयोग शिक्षण, पाणी, आरोग्यासाठी करायचा. प्री वेडिंगपेक्षा ते अधिक आवश्यक वाटतं. हॉलमध्ये एक क्षणभर भावनिक शांतता पसरते. कोणीही काहीही बोलत नाही. तेच तेजस हसून बोलतो, भाई, विचार तुझा भारीच आहे. खरंच सलाम आहे. आणि तसंही आपण गाव दत्तक घेतलेलंच आहे. मग एकतरी प्री वेडिंग करणार आहे. एवढं काही भव्य लग्न करत असताना एक छोटं प्री वेडिंग फोटोशूट नको. सानिकासुद्धा हसत बोलते, हो ना बाई, एवढं सगळं सुरू आहे, आठवण म्हणून राहील की. काव्या, सानिका, तेजस, आदित्य सगळेजणच म्हणतात, प्लीज भाई, एक छोटंसंच. सगळे एकत्र हात जोडून हसत विनवतात. तेवढ्यात घरातले वडीलधारी जगदीशराव हसत पुढे येतात आणि ते सुद्धा बोलतात, आरव, सगळी पोरं मागं लागले. तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण एक दिवसाचं ना प्री वेडिंग. मुलांची इच्छा आहे तर कर ना पूर्ण. आरव थोडा विचारात गेला, मग हसत म्हणाला, बरं ठीक आहे, मीराशी बोलतो मी. हॉलमध्ये एकदम जल्लोष होतो. ए भाई, मान्य झाला. त्याचा अशा थोड्या हसऱ्या पण कडक स्वरात बोलते, आरव, प्री वेडिंग शूट वगैरे जे काही करायचं आहे ना ते सगळं काही करा हां. मी काही अडवत नाही. पण त्याआधी एक काम करा. गणपतीच्या मंदिरात जाऊन तू आणि मीरा ही पत्रिका देवासमोर ठेवा. त्यांचा आशीर्वाद घ्या. मग तुमचं जे काही प्री वेडिंग आहे ना ते 5 तारखेपर्यंत आवरून टाका बरं का. कारण नंतर तुम्हा दोघांना भेटायलासुद्धा वेळ मिळणार नाही. मेहंदी आहे, संगीत आहे, हळद आहे, हे सगळे फंक्शन्स सुरू होतील. 2च दिवस उरले आहेत. काय करायचं ते पटापट करा आता. तेजस हसत मिश्किलपणे बोलतो, आम्ही सगळं नीट बघून घेतो प्री वेडिंगचं. मी एक सांगतोय, पत्रिका द्यायला जायचं आहे ना, मग आरोबाई तू आणि वहिनी
दोघं आजच पत्रिका देऊन या. तोपर्यंत आम्ही इकडे प्री वेडिंगचं सगळं काही प्लॅनिंग करतो आणि मग काय उद्याच तुमचं प्री वेडिंग शूट करून टाकूया. आरव थोडा शांतपणे मान हलवतो आणि खालच्या आवाजात बोलतो, बरं ठीक आहे. मीराशी बोलतो आणि निघतो पत्रिका द्यायला. इकडे आई आणि श्वेता अंगणात गालिच्यावर बसून रुखवताखाली विणकाम करत होत्या. घरात उत्सवाचं पण शांत असं वातावरण होतं. मीरा तिथेच बाजूला बसलेली आईच्या शेजारी ती रेशीम दोऱ्यांचा गुंता नीट करत असते. तेवढ्यात मीराचा मोबाईल बाजूला पडलेला वाजतो. स्क्रीनवर आरवचा कॉल दिसतो. मीराचं लक्ष पटकन फोनकडे जातं. एक हलकंसं गोड हसू तिच्या चेहऱ्यावरती उमटलं, पण ती गोंधळते. उचलावा की नाही? समोर आई आणि श्वेता बसलेल्या होत्या ना. ते श्वेताला समजलेलं होतं की आरवचा कॉल आहे. श्वेता मिश्किलपणे हसते आणि म्हणते, ताई उचल ना फोन. आम्ही काही बोलणार नाही. जिजूंना एकटं वाटत असेल गं बहुतेक. आई पण इकडे असते आणि एक वार नजरेनेच मीराकडे बघते. मीरा थोडीशी लाजून हळू आवाजात बोलते, अगं नाही गं, असं नाही. मी फक्त. ती कॉल रिसीव करते पण बोलत नाही. डोळ्यांनी हसते. चेहरा गुलाबी झालेला असतो. दुसऱ्या बाजूने आरव आपल्या खोलीत खिडकीत उभा मोबाईल कानाला लावलेला. आरव गोड हसत ओढीने बोलतो, हॅलो माय स्वीट हार्ट, काय करतेस? मीराच्या गालावर अजून गुलाबी रंग चढतो. ती काहीच बोलत नाही. आरव थोड्या चेष्टेने बोलतो, हॅलो मीरा, ऐकू येतंय ना? मीरा हसत थोडीशी गडबडलेली, हो येत आहे ना, बोला ना, काही काम होतं का? आरव थोडा मिश्किल आणि प्रेमळपणे बोलतो, का? मी माझ्या होणाऱ्या बायकोला फक्त काम असेल तेव्हाच फोन करावा का? मी सहज तुझ्याशी बोलावं असं वाटलं, प्रेमाने गप्पा माराव्यात असं वाटलं, म्हणून कॉल केला. मीरा लाजून थोडं गोंधून बोलते, नाही तसं नाही, मी थोडी कामात होते ना. आई आणि श्वेता रुखवतासाठी विणकाम करतायत, मी पण मदत करत होते. तेवढ्यात आरव थोडं गंभीर होत बोलतो, बरं, मी तुला एक महत्त्वाचं सांगायलाच कॉल केलेला होता. मीरा, तू पटकन आवर आणि तयार हो. आपल्याला पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला जायचं आहे. आपल्या लग्नाची पत्रिका देवासमोर ठेवायची आहे. गणपती बाप्पाला आमंत्रण दिलं नाही तर लग्नाची सुरुवात पूर्ण कशी होईल का? आणि तसंच आई म्हणत होती ना, 5 तारखेपासून आपल्या लग्नाचे सगळे फंक्शन सुरू होतील. मग आपल्याला असं निवांत एकटं भेटायची संधी मिळणार नाही. सगळे समोर असतील. थोडक्यात आपण जसे आत्ता बोलतोय ना तसं तेव्हा शक्यच होणार नाही. म्हणून मला वाटतं आजच आपल्यासाठी ती एक संधी आहे. गणपती बाप्पाला आपण दोघं जाऊ, पत्रिका द्यायची आणि त्यानंतर एक छानशी लॉंग ड्राईव्ह पण करूया ना, फक्त तू आणि मी. फोनच्या दुसऱ्या बाजूने मीरा लाजत थोडीशी हसत बोलते, बरं चालेल, पण बाकी कोणी येणार नाही का आपल्यासोबत? आरव हसत थोडा मिश्किलपणे बोलतो, नाही गं, ते कोणी येणार नाहीत. मी तुला परत सांगतो, तू फक्त पटापटावर. मी येतोय तुला घ्यायला, उशीर नको व्हायला. संध्याकाळपर्यंत आपल्याला घरी परत यायचं आहे. आरवचे बोलणे ऐकून मीरा गोड हसत बोलते, हो चालेल, मी लगेच आवरते. आई आणि श्वेता अजूनही विणकामात मग्न होत्या. मीरा मोबाईल बाजूला ठेवते. चेहऱ्यावर हसू होतं. गाल गुलाबी झालेले होते. आई ते पाहते आणि लगेच हसून विचारते, काय गं, काय झालं? काय बोलत होते जावई बाबू? मीरा थोडी संकोचून पण आनंदाने बोलते, आई ते म्हणाले आज मला आणि त्यांना पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला जाऊन लग्नाची पत्रिका द्यायची, म्हणजे गणपती बाप्पाला आमंत्रण. आई भावुक होऊन बोलते, हो का, फारच छान. आणि खरं सांगू का मीरा, लग्नाच्या आधी देवाला पत्रिका द्यावीच. आपलं गाव आठवतं आहे तुला? लग्नाच्या आदल्या दिवशी मोठं गाव देव करतात ना, प्रत्येक देवळात जाऊन नारळ फोडतात, पत्रिका ठेवतात, सगळं शुभ सुरू व्हावं म्हणून. इथे जरी आपण सगळं तसं नाही करत, पण तू आणि जावई बापू गणपतीसमोर नारळ फोडा, पत्रिका ठेवाच. आणि घरी परत आल्यानंतर सुद्धा इथल्या देवासमोर पण तेच कर. घरात आशीर्वादसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. मीरा हळुवारपणे मान डोलावते, मग उत्साहाने उठते, हो आई, मी करते, तू सांगतेस तसं होईल सगळं नीट. मी पटकन आवरते आता. मीरा आतून पटकन आवरण्यासाठी आत निघून येते. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. तिने हलकीशी सॉफ्ट पिंक रंगाची सिल्क साडी नेसलेली होती. केस मोकळे सोडलेले, थोडे वाऱ्यात हलणारे, गालांवर एक मंद रूज, ओठांवर सौम्य गुलाबी रंग, गळ्यात एक छोटंसं मंगळसूत्र आणि कानात मोत्याचे झुमके. हातात पर्स घेतलेली. ती हळूच हॉलमध्ये येते. आई आणि श्वेता अजून कामात गुंग होत्या. ती दोघींना बघते आणि गोड हसत म्हणते, मग मी निघते हां, संध्याकाळपर्यंत परत येईन. श्वेता तिच्याकडे नजर फिरवते. तिचा चेहरा थोडासा मिश्किल होता.
श्वेता हसत चिडवणाऱ्या स्वरात बोलते. ताई, काय गं, झक्कास साडी नेसली आहेस, अगदी फिल्मसारख्या हिरोईनसारखी दिसतेस. मीरा थोडीशी हसते, नजर खाली घालते, नजरेने इकडे तिकडे बघते. अगं नाही गं, तसं काही नाही आहे. देवाला जाते ना पत्रिका द्यायला, म्हणून, बाकी काही नाही. श्वेता तिचं चिडवणं न थांबवता लगेच म्हणते. ताई, मी कुठे म्हणले की जिजूंसाठी नेसलेली आहेस? मी तर सहजच विचारलं, पण चोराच्या मनात चांदणे. श्वेता खळखळून हसते. आई हसते, पण लगेचच थोडी गंभीर होऊन प्रेमाने म्हणते. श्वेता, गप्प बस तू. बरं झालं मीरा, तू साडीच नेसलीस. देवाच्या दारात चाललेली आहेस, तेही पत्रिका द्यायला. साडी म्हणजे आपण आदराने गेलेलो आहे असं वाटतं. मी सुद्धा तुला तेच सांगणार होते. जा नीट आणि लवकर परत ये. देवाच्या आशीर्वादानं सगळं मंगल होईल. मीरा हळूच मान डोलावते, गोड हसते. मीरा हळू आवाजात बोलते. हो आई, चालेल, मी निघते. मीरा थोडं घरापासून दूर आलेली असते. रस्त्याच्या कडेला आरवतेच्या काळ्या SUVमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसलेला गाडीतून डोकावून तिची वाट पाहत असतो. त्याचा चेहरा शांत, पण डोळ्यात उत्साह होता. आज त्याच्यासोबत ना बॉडीगार्ड्स होते ना ड्रायव्हर होता, कारण आज त्याला फक्त ती हवी होती. फक्त आरव आणि मीरा. मीरा लाजरी स्मित करत गाडीजवळ येते. तिने पर्स सांभाळत बाजूची सीट, को पॅसेंजर साईड उघडते आणि बसते. तिच्या साडीचा पदर अलगद तिच्या मांडीवरती पडतो. केस वाऱ्याने हलकेच हलतात. आरव हळूच तिच्याकडे बघतो आणि हलकंसं स्मित करत म्हणतो. हाय हाय, मला साडी आवडते म्हणून तू आज साडी मुद्दाम नेसलेली आहेस की काय? वाव, आज तर तू खूपच क्यूट दिसतेस. तो बोलता बोलता तिच्या गालाला हलकासा स्पर्श करायला हात पुढे करतो. मीरा त्याच्या हातावर स्वतःचा हात ठेवते आणि थोडंसं रागवल्यासारखी पण लाजून हसत म्हणते. काहीही बोलू नका तुम्ही. मी तुमच्यासाठी नाही नेसली ही साडी. आपण देवाला चाललो आहे ना, म्हणून साडी नेसलेली आहे. आरव तिच्याकडे एकटक पाहतो आणि थोडंसं हसत म्हणतो. असं का? बरं, ठीक आहे. पण मी तुला एक सांगतो, लग्न झाल्यावर ना तू जास्त करून साडीच नेसत जा. साडीमध्ये तू आणि रोमांस, मस्त मजा येईल. तो हळूच वागतो आणि कुजबुजतच पुढे म्हणतो. मीरा, मी तर ना लग्नानंतर 4 दिवस तुला रूमच्या बाहेरच सोडणार नाही. 4 दिवस फक्त तू आणि मी. रूमच्या बाहेरच जायचं नाहीस तू. आरवचे बोलणे ऐकून मीरा लगेच त्याला थोडीशी चापटी देत असते. मीराला अजून थोडं रागावून बोलते. तुम्ही ना खरंच खूप नौटंकी झालात, आणि आपण 4 दिवस बाहेरच आलो नाही ना तर घरचे काय म्हणतील? काहीही बोलता हां आरव तुम्ही. ती पटकन आरवकडे पाहते आणि मग खिडकीबाहेर नजर फिरवते. चला आता, गाडी स्टार्ट करा. संध्याकाळपर्यंत वेळेवर घरी परत यायचं आहे ना, विसरलात का? आरव तिच्याकडे हसून बघतो. गालातल्या गालात कारच्या चाव्या फिरवतो आणि इंजिन स्टार्ट करतो. तुझ्या आदेशानुसार मॅडम. चला, आपण निघालो दगडूशेठ बाप्पाकडे. गाडी सुरू झालेली होती. आरवने म्युझिक सिस्टीम ऑन केला होता. गाडीत मंद आवाजात एक रोमॅन्टिक मराठी गाणं सुरू होतं आणि त्यानंतर एक छान गोड हिंदी गाणं एखाद्या राबतासारखं. आरवने मस्तपैकी गाडी चालवत असतो. एक हात स्टेअरिंगवर, चेहऱ्यावर स्मित. मीरा सुरुवातीला थोडीशी लाजून खिडकीबाहेर बघते. उडणाऱ्या पानांमध्ये संध्याकाळच्या गार वाऱ्यात काहीतरी हरवलेली. मग कधी गाडीच्या पुढच्या दिशेला तर कधी नकळत तिच्या शेजारी बसलेल्या आरवकडे पाहते. हळूहळू तिची नजर त्याच्यावरती स्थिरावते. आरव तिच्या या चोरट्या नजरा टिपतो. त्याचं हसू अजून खोल होतं. अचानक तो एक हात सोडून हळूच मीराचा हात पकडतो. मीरा गडबडते, पण हात माघारी घेत नाही, फक्त हलकीशी लाजते. तिची नजर त्याच्या हातांवर स्थिरावते. हातांमधून जणू काही वाहत असतं, ओढ, प्रेम आणि न बोललेली कबुली. आरव आता एका हाताने स्टेअरिंग चालवतो आणि दुसऱ्या हाताने म्हणजे तिच्या हाताने गिअर हलवतो. संपूर्ण आरामात, सरावाने गिअर बदलतानाही तो तिचा हात न सोडता तिच्या हाताला धरून गिअर मागे पुढे करतो. आरवने स्मित करत तिचा एक हात हलक्याच पकडला. मीरा. त्याचा आवाज सौम्य होता. तिने काहीच न बोलता त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. आरव एक हात तिच्या हातात आणि दुसऱ्या हाताने स्टेअरिंगवर अशा प्रेमळ पकडी तो ड्रायव्हिंग करत होता. गिअर बदलताना सुद्धा तिचा हात सोडू दिला नाही. दोघांच्या हातांमध्ये ऊब, आपुलकी आणि एक वेगळीच जाणीव होती. एक प्रेमाचा नाजूक स्पर्श होता. मीरा त्याच्याकडे तर कधी त्याच्या हातांकडे पाहत होती. एक नाजूक लाज तिच्या गालांवर उमटलेली होती. तेच आरव हसत बोलतो. मीरा, घरी सगळे म्हणत होते की प्री वेडिंग फोटोशूट करूया म्हणे. मीरा थोडी अचंबित होऊन बोलते. पण आरव, आपलं ठरलं होतं ना काही प्री वेडिंग वगैरे नको म्हणून.
आरव मीराकडे बघतो आणि बोलतो, हो ग, मी सुद्धा घरच्यांना तेच सांगितलं होतं, पण तेजस, काव्या, तनया, आदित्य सगळेच तयार नाहीत. त्यांचं म्हणणं आहे एवढं मोठं लग्न करतोय आपण तर प्री वेडिंग नको का? मीरा थोडी चिंतेने बोलते, पण खरंच खूप खर्च होतोय ना आरव. आरव थोडं थांबून तिच्याकडे प्रेमाने पाहतो. मीरा, मी तुला सांगितलं ना, नको विचार करत जाऊस. मला माहिती आहे तू खूप संघर्ष करून इथंपर्यंत आलेली आहेस. तुला वाटतं उगीच पैसे खर्च करायला नको, पण लग्न हे एकदाच होतं ना, सारखं सारखं नाही होत. तू फक्त एन्जॉय कर, बाकी सगळं मी बघतो. मी आहे ना सोबत. मीरा हलकंसं हसते. हो, ती एवढंच बोलते. दोघं एकमेकांकडे पाहून हसतात आणि गप्पा मारत करत पुण्याच्या दिशेने निघतात. कार एका बाजूला लावून आरव आणि मीरा मंदिराकडे चालत येतात. दोघंही एकत्र नारळ, फुलं, पेढे घेतात आणि त्यातच त्यांनी लग्नाची पत्रिकासुद्धा ठेवलेली असते. आरवसारखा मोठा बिझनेसमॅन असूनही त्याने VIP दर्शन टाळलेलं असतं. तो आणि मीरा दोघंही सामान्य भक्तांप्रमाणे रांगेत उभे राहतात. रांगेत उभं असतानाच बाजूला एक म्हातारे आजोबा, आजी, अंधवयस्क जोडपं, काही रस्त्यावर झोपलेली लहान मुलं. आरव त्यांच्याकडे हळूच पाहतो. खिशातून पैसे काढून तो लाजवेल अशा पद्धतीने त्यांच्या जवळ ठेवतो, कोणाला काहीही न वाटता. मीरा हे सगळं पाहते आणि तिच्या डोळ्यातसुद्धा एक वेगळीच चमक येते, अभिमान, प्रेम आणि आपुलकीची. हळूहळू रांग पुढे सरकत असते. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दोघे उभे राहतात. समोर गुरुजींना नारळ, पेढे, फुलं आणि पत्रिका देतात. हात जोडून डोळे मिटून दोघंही नम्रतेने डोळे मिटून प्रार्थना करतात. एकमेकांच्या अगदी जवळ उभं राहून त्यांच्या आयुष्याच्या नवीन पर्वासाठी आशीर्वाद घेतात. गुरुजी आणि बाकीचे मंदिरातील पुजारी आरव आणि मीराच्या अंगावर केशरी रंगाचा शुभ शाल घालतात. भक्तिभावाने त्यांच्या नव्या आयुष्याच्या शुभारंभासाठी त्यांना आशीर्वाद देतात. प्रसाद म्हणून त्यांच्या हातात गोड पेढे आणि एक शुभ नारळसुद्धा देतात. आरव आणि मीरा नतमस्तक होऊन पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेतात. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात गणपतीच्या पायाशी घालून त्याच्याकडून मनोभावे आशीर्वाद मागतात. देवाचे आशीर्वाद घेतल्यावर दोघंही शांत समाधानी मनाने मंदिराबाहेर पडतात, मनात एक वेगळं समाधान आणि उत्साह घेऊन. आरव आणि मीरा एकमेकांकडे हसत हसत बघत गाडीच्या दिशेने निघतात. मस्त जेवण, पोट भरलेलं होतं. आरव गाडी चालवत असतो आणि बाजूलाच बसलेली मीरा त्याच्याकडे एकटक बघते. तिच्या चेहऱ्यावर विचारांची गूढ शांतता असते. मीरा हलक्या आवाजात आरवकडे बघून बोलते, आरव, मी एक विचार करत होते. आपल्या लग्नात आपण अक्षताच वाटल्या नाहीत ना? आरव थोडासा आश्चर्याने तिच्याकडे बघतो आणि बोलतो, का गं मीरा? अक्षता तर ह्या विवाहविधीचा एक महत्त्वाचा भाग असतात ना. तांदूळच तर टाकतात ना डोक्यावरती अक्षता म्हणून. त्याशिवाय तर लग्न झालं असं मानतच नाहीत ना. तेच इकडे मीरा हळूच शांत सुरात बोलते, हो आरव, तेच ना. परंपरेनुसार बरोबर आहे. पण विचार करा ना, आपल्या लग्नाला 10,000 लोक तरी येतील. आपण सगळ्यांना तांदूळ वाटले तर सगळ्यांनी आपल्या डोक्यावरती अक्षता टाकल्या असं कसं म्हणता येईल? ज्यांच्या हातून आपल्या डोक्यावर अक्षता पडतात ते मोजकेच असतात. ते म्हणजे आपल्या घरचे आणि बाकीचे सगळे. त्यांच्या तांदळाचा उपयोग काय? ते एकमेकांच्या डोक्यावर किंवा सरळ जमिनीवरती पडतात. आरव गाडी चालवत असतानाही तिचं बोलणं शांतपणे ऐकत राहतो. मीरा थोडी भावुक होत बोलते, आरव, मी म्हणत होते की इतका सगळा तांदूळ वाया जातो, तेवढ्या तांदळात एखाद्या कुटुंबाचं महिन्याचं जेवण होईल. आपण सण समारंभ करताना आनंद जरूर साजरा करावा, पण सामाजिक भानही हवं ना. परंपरा मोडायच्या नाहीत, पण थोड्या विचारपूर्वक करायला काय हरकत आहे ना. आरव थोडा स्तब्ध पण हळूहळू हसतो, मीरा, खरंच मी कधी असा विचारच केला नव्हता. आपल्याच घरच्यांच्या हातात अक्षता देऊया, बाकीच्यांचा आशीर्वाद पुरेसा आहे. तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. तेच मीरा थोडं लाजून बोलते. पण आणखीन एक गोष्ट आरव, काही ठिकाणी आता फुलंसुद्धा देतात अक्षतेऐवजी. पण मी म्हणते की ते सुद्धा नको, कारण शेवटी ते सुद्धा वाया जातं. प्रसंगाचा अर्थच हरवतो ना मग. आरव एक क्षण शांत राहतो, मग मीराच्या हातावर हात ठेवत मृदू आवाजात बोलतो, मीरा, तू फक्त सुंदर दिसतेस असं नाही, तुझं मनही तितकं सुंदर आहे. मी पूर्णपणे तुझ्यासोबत आहे. आपण परंपराही जपू, पण जबाबदारीने. मीरा, मी याबद्दलसुद्धा घरच्यांशी आज बोलतो. डोंट वरी. आरव हसत बोलतो. आरव आणि मीराचं एक छोटंसं पण खास स्वप्न आज पूर्ण झालं. ते दोघं गेले दगडूशेठ गणपतीच्या बाप्पाच्या चरणी लग्नाची पत्रिका घेऊन. आणि हो, तीच पत्रिका तुम्हालाही मिळाली आहे बरं का. तर अजून बघितली नसेल तर पोस्ट सेक्शनमध्ये ताबडतोब जाऊन बघा, कारण आता फक्त आहेर यायचा बाकी आहे, तेही तुमचा. पण आजच्या भागात एक विचार दाबून राहिला नाही, तो शेअर करावा वाटला. आपण सर्व लग्नात अक्षता टाकतो, म्हणजे तांदूळ. एक सुंदर परंपरा.
पण कधी विचार केला आहे का, त्या हजारोंच्या गर्दीत प्रत्येकाच्या हातात तांदूळ असतो, पण त्या अक्षदा प्रत्यक्ष नवरा नवरीच्या डोक्यावरती पडतात का? बहुतेक वेळेस ते जमिनीवरती किंवा एकमेकांच्या डोक्यावरती पडत असतात. आणि म्हणूनच आज मी एक वेगळाच दृष्टिकोन या पार्टमध्ये मांडायचा प्रयत्न केला. मी म्हणत नाही की परंपरा चुकीची आहे, पण विचारपूर्वक परंपरा हे आपलं पुढचं पाऊलसुद्धा असू शकतं का? जर त्या तांदळाने एखाद्या गरिबाचं जेवण होणार असेल, तर तो वाचवणं हा सुद्धा एक शुभ आशीर्वादच नाही का? हो, मी समजू शकते. काही वाचक म्हणतील, लोक काय म्हणतील, गावात काय चर्चा होईल, गावात मग म्हणतील की ह्यांच्याकडे पैसे नाहीत का तांदूळसुद्धा वाटायला. पण प्रत्येक बदल कुठून तरी सुरू करावा लागतो. माझं काम फक्त एक विचार पेरायचा आहे, त्याला उगम देणं हे तुमचं सामर्थ्य. तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मतं, तुमच्या भावना भरभरून कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजच्या भागात काय आवडलं, तुम्हाला विचार पटला का? आणि महत्त्वाचं म्हणजे आरव आणि मीराच्या लग्नामध्ये तुम्ही कोणता आहेर घेऊन येणार आहात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी उद्याचा पार्ट उद्या रात्री पोस्ट होणार आहे, म्हणजे 9पर्यंत पोस्ट मी करेन, कारण एक फंक्शनसुद्धा आहे. त्यामुळे मी आज तो पार्ट लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मग उद्या ते एडिट करून आवाज वगैरे देईन. त्यामुळे उद्या थोडा पार्ट लेट येईल, एक 9पर्यंत येईल. ओके, बाय, टेक केअर.